हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 7वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम पेपर 1 गणित या भागातील घटक. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला व्हिडिओ क्रमांक 9 आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 2.1 यामधील बरेचसे प्रश्न सोडवून घेतले आणि काही प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी दिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 2.2 यावर असणारे जे 11 प्रश्न आहेत ते सोडवणार आहे आणि यातील मी सर्व प्रश्न मी तुम्हाला सोडून देणार आहे. फक्त 1 किंवा 2 प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे. ते तुम्ही प्रयत्न करा आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला सेंड करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला व्हिडिओ क्रमांक 9 आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 2.2 यामध्ये असणारे सर्व प्रश्न समजून घेणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. हा स्वाध्याय जो आहे तो परिमेय संख्या, खंडित व आवर्ती दशांश, संख्या रेषा तसेच अपूर्णांकावरील उदाहरण या घटकावर आधारित आहे. प्रत्येक क्वेश्चन मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप सोल्युशन तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग स्वाध्याय 2.2 यामध्ये पहिला प्रश्न आहे -5/7 व -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? आता दरम्यान मध्ये यांचा डिनॉमिनेटर सारखा नाहीये, म्हणजेच छेद समान नाहीये. तर एक तर छेद समान करायला जर आपण गेलो तर दोघां म्हणजे यांचा लसावी 91 असणारे ते थोडस लेंदी प्रोसिजर होणार आहे. मग सगळ्यात बेस्ट काय पहा, यामध्ये तर हे दोन धन आहे, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. जर तिसरा पण पर्याय जर धन असता तर आपला पर्याय उत्तर ऋण आला असता, पण इथं 2 ऋण आले, त्यामुळे याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. मग -5/7 ला जर तुम्ही दशांश मध्ये रूपांतर केलं, म्हणजे जर डिव्हिजन वापरलंय ना, 5/7 7 0 जा 0, इथं 5, इथं येणार आहे पॉईंट, इथं 50, 7 7 जा 49, इथं उरला 1, 10, 7 1 जा 7, परत 3, म्हणजे भाग जाणारची, म्हणजे -0.71 किती मिळणार आहे दशांश रूपात आपल्याला -0.71. आणि तसंच तुम्ही -8/13 ला जर कन्वर्ट केलं डेसिमल मध्ये डिव्हिजन मेथड वापरून, तर हे मिळणार तुम्हाला -0.615. हे दोन पर्याय तर कटले. या दोघांना सुद्धा आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये म्हणजेच दशांश रूपात याला आपल्याला रूपांतर करावं लागेल. तर याला जर तुम्ही कन्वर्ट केलं याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे -0.619 मिळणार आहे. आणि याचं जर तुम्ही रूपांतर केलं तर हा -0.1 च्या दरम्यान येणार आहे, काहीतरी पुढे असेल. आता व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं, व्यवस्थित पहा बरं का, -0.61 -0.71 आणि हे 61 आणि पुढे किती येतं 9 आहे. मग इथं आपण क्लिअरली सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो, पहा बरं का, -0.71 त्यानंतर -0.615 आणि याचं रूपांतर केलं तर -0.619. मग इथं जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर पहा, ही दरम्यान संख्या झाली -0.619. ही काय असणार आहे, ही संख्या छोटी असणार आहे कोणापेक्षा, -0.615, आणि ही संख्या मोठी असणार आहे -0.71, पुढे काहीतरी असेल. पण आता आपल्याला व्यवस्थित पहा, हे जे आहे याचा आपल्याला परिमेय संख्या दिलेली आहे, मग हे त्यांची मधली संख्या हीच असणार आहे का नाही. इथं तुम्हाला आता तुम्ही म्हणा सर 615 हे कसं काय मोठं झालं 619 पेक्षा, पण हे निगेटिव्ह मध्ये ना, निगेटिव्ह मध्ये जो छोटा असतो तोच मोठा असतो. आलं लक्षात. तुम्ही म्हणा सर इथं 71 नाही, याच्या पुढे अजून दशांश आहे पुढं, पण 0.7 आला नाही, इथं 0.66 डबल आलं, परत 1 पण आलं, म्हणून आपण 3 अंकापर्यंत धरलं त्याला. येतं का लक्षामध्ये. त्यामुळे -0.615 हे सर्वात मोठं, यामध्ये हे छोटं, हे मधली संख्या आहे. मधली संख्या कोणामुळे आली, -13/21, म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. दुसरा आणि खूप सोपा प्रश्न आहे, 2/4 -5/9 7/3 आणि -6/2 या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे, म्हणजे इंटिजर्स आहे. जर व्यवस्थित पाहिलं तर 2 ला काही 4 ने भाग जाणार नाही, 0 पॉईंट मध्ये उत्तर येणार आहे. इथं पण छोटी संख्या मोठी संख्या इथं आहे, 7 भागिले ऋणच पाडणार आहे, पण 7 ला पूर्ण भाग जात नाही. पण 6/2 6/2 म्हणजे 3 होणार आहे, आणि -6 आहे म्हणजे ऋण 3, आणि ऋण 3 हे काय पूर्णांक आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे -6/2. याला पूर्णपणे भाग जातो आणि याचा उत्तर आपल्याला ऋण 3 म्हणजे -3 मिळतो.
आणि -3 काय आहे, पूर्णांक संख्या आहे, इंटिजर आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे -6/2, ऑप्शन नंबर 2. तिसरा प्रश्न पहा, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना डॅश डॅश म्हणतात. मग आता अखंड आणि आवर्ती कोणाचे असते, फक्त आणि फक्त परिमेय संख्याची, कारण की नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होते, पूर्णांक संख्या निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर 0 पण असतो, पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून असते, पण छेदामध्ये असते अंश आणि छेद, त्याचा आपण अखंड आवर्ती दशांश रूप पण काढू शकतो. असे कोणते संख्या असतात, ते परिमेय संख्या असतात. चला आता आपण चौथा प्रश्न पाहू. पुढील पर्यायांपैकी चुकीची जोडी कोणती, हा असणार आहे तुम्हाला होमवर्क साठी प्रश्न. परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप, नैसर्गिक संख्या धन पूर्णांक संख्यांचा समूह, पूर्णांक संख्या धन व ऋण संख्यांचा समूह आणि पूर्ण संख्या मोज संख्यांचा समूह. आता कमेंट मध्ये तुम्ही विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर सांगा मला की चुकीची जोडी कोणती इथं. पाचवा प्रश्न आपण पाहू. पुढील पैकी अखंड आवर्ती संख्या कोणती. अखंड आवर्ती म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. मग आता यामध्ये हे काय खंडित आहे, खंडित आहे, खंडित आहे, वरती बार आला, डॅश आला, म्हणजे 165 पुढे कंटिन्यू आहे की नाही, म्हणजे अखंड आहे आणि आवर्ती रिपिटेशन आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. सहावा प्रश्न पहा. पुढील पर्यायातील मोठी पूर्णांक संख्या कोणती. ऋण 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 आणि शून्य, आणि शून्य हा नेहमी सर्व ऋण संख्यापेक्षा काय असतो, मोठा असतो. मग सर्वात मोठा पूर्णांक कोणता असणार आहे, शून्य. सर्वात मोठा इंटिजर येतो, सगळ्या निगेटिव्ह पेक्षा शून्य मोठा असतो आणि सर्व पॉझिटिव्ह पेक्षा छोटा असतो, निगेटिव्ह पेक्षा मोठा असतो. पुढील पैकी खंडित दशांश संख्या कोणती. खंडित म्हणजे काय, टर्मिनेटिंग, म्हणजे इथं डॉट डॉट आला म्हणजे हे काय अखंड आहे. इथं पण डॉट डॉट आहे म्हणजे पुढे 5 आहे, अखंड आहे. इथं 12 आला म्हणजे पुढे 5 कंटिन्यू, हे सुद्धा अखंड आहे. 0.555 म्हणजे इथं क्रिया आहे ना, जी भागाकारची क्रिया संपलेली आहे, म्हणजे इथं पुढे काही डॉट डॉट पण नाहीये, वरती म्हणजे वरती बार पण नाही, डॅश पण नाहीये, म्हणजे खंडित झालंय, तर प्रोसिजर एंड झालेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपला उत्तर असणार आहे. आठवा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. 13/7 या परिमेय संख्याच्या लगतचा मोठा पूर्णांक इंटिजर म्हणलेली, इंटिजर येण्यासाठी त्यात पुढील पैकी कोणत्या संख्या मिळवावी. मग 13/7 मध्ये आपण काहीतरी छेद 7च मिळाला लागेल की नाही. वरती अशी संख्या घ्या की बेरीज केल्यावर ते 7च्या पट्टीत पाहिजे. मग 14 घेऊ शकतो का आपण, हो, म्हणजे 1/7. मग पहा याला जर सोडलं आपण, 13 अधिक 1 14, 14/7, 7 1 7, 7 2 14, 2 आणि 2 हे काय पूर्णांक आहे, म्हणून आपलं उत्तर असणार आहे 1/7. 1/7 जर यामध्ये मिळवलं तर आपल्याला एक्झॅक्टली त्याचं उत्तर 2 मिळणार आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 9 नंबरचा प्रश्न पहा. 7/10 हा अपूर्णांक एका संख्या रेषेवर दाखवायचा आहे, तर प्रत्येक एककाचे किती भाग कराल. तर आपण किती भाग करणार आहे, याचा छेद किती आहे 10, तर प्रत्येक एककामध्ये आपण किती 10 भाग करणार आहे. हे 8वी मधला पहिला लेसन आहे, रॅशनल अँड इरॅशनल नंबर. सध्या म्हणजे त्यांचा जो पुस्तकामध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आहे, त्यामध्ये पहिला जो धडा आहे ना, त्यामध्येच हा टॉपिक आहे. मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो काय नेमकं हे. पहा, आपल्याला संख्या रेषा नंबर लाईनवर आपल्याला पॉझिटिव्ह नंबर दाखवता येतो, 0 दाखवता येतो, निगेटिव्ह नंबर दाखवता येतो, पण परिमेय संख्या आपण कसं काय दाखवणार. त्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. पहा, समजा ही संख्या रेषा आहे, इथं आपण 0 घेतला, इथं 1 आणि इथं 2 घेतला, इथं ऋण 1 आणि ऋण 2. आपल्याला काय दाखवायचं आहे, 7/10. म्हणजे हे पहा, हे काय झालं, 1 एकक, 0 पासून 1 1 एकक, 1 पासून 2 1 एकक, 0 पासून 2 2 एकक, आणि प्रत्येकामध्ये आपल्याला किती किती भाग करायचे, 10 भाग करायचे. मग प्रत्येक एककामध्ये आपल्याला 10 भाग करायचे, म्हणजे 9 डॉट द्या, 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथं घेतो मी 9. आता ऍडजस्ट केलं. मग पहिला वाला भाग असणार आहे, तुम्ही म्हणा सर 9 डॉट का दिले. मग इथून जर तुम्ही मोजलं ना, तुम्हाला समजा हे झूम मध्ये लक्षात ठेवा, इथं 0 आहे आणि इथं 1 आहे. ठीक आहे, आपला झूम असा असतो. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 का घेतले पहा, इथून सुरुवात करा ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, आपल्याकडे एक हॉल आहे मोठा आणि त्याच्यामध्ये समजा आपल्याला 3 रूम बनवायचे, तर आपण 2च भिंती घालणार की नाही, लक्षात ठेवा. त्याप्रमाणे जितकं छेद असतो ना तितके भाग पाडायचे, त्यापेक्षा एक कमी तेवढे डॉट घ्यायचे आतमध्ये, म्हणजेच आपण हे पार्ट घेतो.
मग पहिला वाला भाग जो असतो तो असणार आहे 1/10, दुसरा वाला असणार आहे 2/10, तिसरा वाला असणार आहे 3/10, असं करता करता हा असणार आहे 9/10 आणि हा काय असणार आहे बरं 10/10 आणि 10/10 म्हणजेच किती असतो 1 असतो. तसंच इकडे असणार आहे फक्त ऋण मध्ये असणार आहे ऋण 1/10, ऋण 2/10. डिनॉमिनेटर छेद जितका नंबर असला का तितके भाग पाडायचे प्रत्येक एककामध्ये. मग इथं छेद 10 आहे 7/10 आहे आपल्याला दाखवायचं संख्या रेषावर, तर प्रत्येक भागामध्ये एककामध्ये आपण किती किती पार्ट्स करणार आहे 10 छेद जे तितके भाग करतो आपण. 10वा प्रश्न पहा, संख्या रेषेवर -2 म्हणजे ऋण 2 या संख्येमध्ये धन 5 मिळवल्यास मिळणारी बेरीज किती हे दर्शवणारी योग्य आकृती पुढीलपैकी कोणती? -2 + 5. मग उत्तर जर आपण पटकन काढलं, मग एक निगेटिव्हची ऍडिशन एक पॉझिटिव्ह बरोबर आहे, ऍडिशन होणार नाही. 5 2 गेले 3, मोठा संख्या कसा आहे पॉझिटिव्ह आहे, -3 उत्तर येणार आहे. -3 कुठे आहे पहा बरं, -3 आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. दुसरं डोकं लावायचं नाही जास्त, कारण की पहा इथं. आणि जर मी तुम्हाला संख्या रेषेच्या हिशोबाने जर सांगितलं, मग ऋण 2 वर आलो, हे पहा इथं ऋण 2 वर स्टार्टिंग केली, 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 मान्य आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं, मिळवायचं म्हणजे आपण प्लस असू, पुढचा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि मिळवतो आपण म्हणजे आपण उजव्या बाजूला जाणार. मग उजव्या बाजूला 5 घरं जा, 1 2 3 4 हे पर्याय येणार नाही. 1 2 3 4 5 6 7 हा पर्याय येणार नाही. इथं तर इकडं डाव्या बाजूला गेलं हा पर्याय येणार नाही. आणि 1 2 3 4 5 पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. आणि आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न, 3/11 गुणिले 2/5 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, जर इथं छेदाने अंशाला भाग जात असेल, कोणताही छेदन कोणताही अंश जर क्रॉस मध्ये किंवा त्यांचा छेदाने अंशात भाग जात असेल, भाग द्यायचं. पण इथं भाग जात नाही. 2 आणि 11 मध्ये काही भाग जाणार नाही, 3 आणि 5 मध्ये भाग जाणार नाही. सिंपल काय करायचं, न्यूमरेटर यांचा गुणाकार करायचा, म्हणजे अंशाचा गुणाकार 3 गुणिले 2 6 आणि छेदाचा गुणाकार 11 5 55, 6/55 पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 2.2 यावर परिमीय संख्यावर आणि संख्या रेषावर आधारित आपण हे 11 प्रश्न, त्यातील फक्त एक प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. म्हणजे 10 प्रश्न मी तुम्हाला व्यवस्थितपणे सोडून सांगितले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 2.3 यातील एकूण 18 प्रश्न पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.